नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. इथे घोरपडेकडनं आता मिहीर जिवंत असल्याचं सत्य शशिकलाला समजतात. शशिकलाने मांडला आता मंजिरीसमोर मोठा प्रश्न. नेमकं मिहीर समोर येऊन उभी राहताच तू रायाचा हात धरणार का मिहीरचा? आता मंजिरी काय निर्णय घेणार हे आपल्याला लवकरच कळेल. तर इथे आता जीजी आता रायाला म्हणत असते, राया उगच कुठलाही विषय कुठे नेऊ नको, आमची चूकभूल करण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नको. त्यावर नाना म्हणू लागतात, हो राया, उमी अगदी बरोबर बोलती. हे बघ, हे सगळं आयुष्यात घडत नाही, ते पिक्चरमध्ये घडत असतं, त्यामुळे हे असलं काय बी झालेलं नाही. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, नाना याला आपलं नशीब समजा किंवा मग आपल्या विठुरायाची लीला समजा, पण मिहीर बरोबर हे समजा असंच घडलंय. त्या रात्री ज्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला, ज्याचा तुम्ही अंत्यविधी केला, तो तुमचा मुलगा मिहीर नव्हताच, तो विजय साळुंके होता. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, राया असं कोणी नटून थटून सूटबूट घालून जातं का मारायला? काय तर म्हणे तो मेला तो विजय होता. त्यावर राया म्हणू लागतो, हो. आणि शशिकला काकू, मुळात म्हणजे त्याला मरायची हौस नव्हती. अगं त्याला लग्न करायचं नव्हतं, भर मांडवातनं तो त्या दिवशी पळाला होता. त्यावर शशिकला म्हणू लागते, तुला काय माहिती त्याला लग्न करायचं नव्हतं? तेव्हा राया म्हणू लागतो, तशी मी समधी माहिती काढली. विजय साळुंकेचं एका मुलीवरती प्रेम होतं आणि त्याचं घरचे जबरदस्तीने लग्न लावत असल्यामुळे त्याने लग्नातनं धूम टोकली आणि मग तो तिकडनं पळत असतानाच त्याची या गाडीला धडक झाली आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. या सगळ्याची मी माहिती काढली आणि त्यानंतर तशी त्याच्या घरच्यांनी तो हरवल्याची केसही केली होती, पण त्याच्या घरच्यांना वाटलं की तो एका पोरीबरोबर पळून गेलाय, तिकडे सुखात असेल तिच्याबरोबर, त्यामुळे त्यांनी जास्त शोधाशोध केली नाही. आणि इकडे पोलिसांनाही वाटलं की तो एका पोरीबरोबर फरार झाला असेल, त्यामुळे त्यांनीही जास्त काही शोधाशोध केली नाही आणि ही केस बंद करून टाकली. म्हणूनच शशिकला काकू, त्यापुढे त्या माणसाचं काय झालं कोणी काहीच बघितलं नाही. तसं मी त्याच्या घरीही जाऊन आलो, सगळी माहिती काढली आणि याच्या सांगण्यावरून मला हे कळालंय की त्या दिवशी जो याच्या गाडीला धडकला होता तो मिहीर नसून विजय साळुंके होता. आता मात्र जीजी म्हणू लागते, काय म्हणजे माझ्या मिहीरचा ॲक्सिडेंट झालाच नाही? तेव्हा राया म्हणू लागतो, हो जीजी, त्या दिवशी जो माणूस गेला तो मिहीर नसून विजय साळुंके होता. आणि जीजी, यानुसार हे सिद्ध होतंय की तुमच्या या रायाने काय बी केलं नाही. जीजी, तुमचा हा राया निर्दोष आहे. मी आधीपासूनही हेच सांगत होतो आणि आत्ताही हेच सांगतोय जीजी. मी शपथ घेऊन सांगतो, मी हे समजा नाही केलं जीजी, मी नाही मारलं तुमच्या पोराला. आता मात्र नाना जीजी सगळेजण रायाकडे बघू लागतात. तर इकडे घोरपडे मात्र विचार करून थक्क झालेला असतो, कारण ज्या मिहीरच्या आवडीनिवडी सवयी असतात त्याच या गौरवच्या सगळं काही सेम होतंय. हे कसं शक्य आहे? म्हणजे कसं आहे, त्या मिहीरला साबुदाण्याची खिचडी आवडते, यालाही आवडते. त्याला तिळाच्या लाडवाची ॲलर्जी याला पण आहे. आणि त्याला पंढरपुरात राहायची सवय होती, याला पंढरपुराची जवळीक वाटते, याला विठुरायाची आपुलकी वाटते. हे सगळं काय आहे? आणि एवढंच नाही, मिहीरच्या पाठीवरची खून जी गौरवच्या पाठीवरती असायला हवी, पण या गौरवने प्लॅस्टर सर्जरी केली ना, त्यामुळे ती खून दिसत नाही आहे, पण सगळं काही सेम सेम होतं आहे. याचा अर्थ हा गौरव नसून हा मिहीरच आहे आणि आता मला हा बॉम्ब फोडण्याची वेळ आली, असे म्हणत घोरपडे खुश झालेला असतो. तर इकडे आता जीजी म्हणू लागते, राया अरे तू जर म्हणतोय तसं असेल तर मग माझा मिहीर कुठे? तो जर जिवंत होता त्या रात्री तो गेलाच नाही, तर तो मला भेटायला का आला नाही? एवढी 2 वर्ष गेली, मग त्याला त्याच्या आईबाबांकडे यावंसं वाटलं नाही का? सांग ना. तेव्हा राया म्हणू लागतो, हे बघ जीजी, त्या रात्री मिहीर गेला नाही हे सत्य तर समोर आलं, पण मिहीरचं काय झालं, तो कुठे, तो जिवंत आहे की नाही, हे अद्यापही अजूनही मला समजलेलं नाही आहे जीजी. पण त्या रात्री तुमच्या मुलाबरोबर काय झालं हे मी नक्कीच शोधून काढेल जीजी, आणि तुमच्यासमोर सगळं काही सत्य आणेल. कारण या रायाला त्याच्यावरती हा जो काही कलंक लावला गेला आहे ना, तो पुसून टाकायचा आहे. आणि राया आज तुम्हाला सबूत देतोय जीजी. तुमच्या मुलाला हा राया कुठे बी असू द्या, काय बी होऊ दे त्याच्याबरोबर, ते सगळं शोधून तुमच्यासमोर आणणार, असं आता रायाने ठरवलेलं असतं. तर इकडे आता शशिकलाला मात्र धक्का बसलेला असतो. हे सगळं नेमकं काय घडतंय, काय चालू आहे हे सगळं? याला तर वेगळंच वळण आलंय. आता मात्र शशिकलालाही जरा टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आता मिहीर
झोपलेला असतो म्हणजे गौरव. आता त्याला मात्र असं भयंकर स्वप्न पडू लागतं. स्वप्न म्हणजे काय, ज्या वेळेस राया डिफिकल्ट डंकी कोयता घेऊन त्याला पकडायला आलेले असतात ते सगळं दृश्य आता धुरकट त्याला स्वप्नात दिसू लागतं. आता मात्र गौरव खूपच घाबरलेला असतो, कारण त्याच्या पाठीमागे कोणीतरी लागलंय. तो कोयताही त्याला आता स्वप्नात दिसू लागतो. आता त्याला घाम आलेला असतो. तो जोरात ओरडतो, नाही, वाचवा मला. त्याच वेळेस त्याची मॉम त्याच्या बाजूलाच बसलेली असते. ती पटकन धावत येते आणि मला लागते, गौरव तू ठीक आहेस ना, तुला काही झालं नाही ना, अरे काय झाले बोल ना. त्यावर लगेच गौरव मला लागतो, मॉम का कुणास ठाऊक भयंकर स्वप्न पडतं ग. असं वाटतं की कोणीतरी माझा जीव घेण्यासाठी माझ्या मागावर लागलंय. का ग मॉम, हा कुठला संकेत तर नसेल ना, असं स्वप्न का पडतंय मला. मला तर खूप भीती वाटते. तेव्हा लगेच आता त्याची आई पटकन ग्लासमध्ये पाणी आणते आणि म्हणू लागते, गौरव पाणी पे आणि शांत हो बरं. हे बघ, आपण ज्याचा विचार करतो ना ते स्वप्नात येतं. असं काही नाही आहे, कुठलाही संकेत वगैरे नाही आहे. तू आराम कर बरं, तू आजारी आहेस ना, आणि कसलाही विचार करू नको. हे बघ, जे मनी वसे ते स्वप्नी दिसे, त्यामुळे तू विचार करणं बंद कर. तुला कुठलंही स्वप्न पडणार नाही. तेव्हा लगेच आता गौरव म्हणू लागतो, अगं आई पण मी विचार. त्याच वेळेस त्याची आई म्हणू लागते, हे बघ तू आराम कर बरं, पड खाली. आता लगेच त्याची आई त्याला तिथे झोपवते आणि त्याच्या अंगावरती ब्लँकेट टाकते. तेच आता दरवाजाची बेल वाजलेली असते. तेव्हा त्याची मॉम म्हणू लागते, कोणीतरी आले वाटतं, मी बघून येते असे म्हणत आता लगेच त्याची आई खाली येते. आता दरवाजा उघडून बघते तर दरवाजातनं बाहेर कोणीच दिसत नाही. तर इकडे मिहीर आता उठून बसतो आणि मला लागतो, मॉम म्हणाली जे आपण विचार करतो ते स्वप्न पडतं, पण मी तर कुठलाच विचार करत नव्हतो. मग मला ही असली भयंकर स्वप्न का पडतात, नेमकं या स्वप्नांचा काय संकेत आहे हे मला शोधून काढावंच लागेल, असं आता मिहीर म्हणजे गौरव मनाशीच म्हणत असतो. तर आता त्याची आई आजूबाजूला बघते तर कोणीच दिसत नाही. ती पुन्हा आतमध्ये जाणार तेच आता खाली एक तिला चिठ्ठी दिसू लागते. तेव्हा लगेच आता पटकन ती चिठ्ठी उचलते आणि वाचते. तर त्यात लिहिलेलं असतं, तुमचा मुलगा गौरव याचं सगळं सत्य मला समजलंय. तो तुमचा मुलगा नाहीये हे मला कळालंय. आता मात्र ही चिठ्ठी वाचताच मिहीरची आई म्हणजे गौरवची आई खूपच घाबरते. आता मात्र ती आजूबाजूला इकडे तिकडे कोणी आहे का हे बघू लागते, कारण जे काही सत्य असतं ते तिलाही माहिती असतं हे तर यावरनं कळालेलं असतं. तर आता लगेच ती आता पटकन अजून त्यातला मजकूर वाचू लागते. त्यात खाली लिहिलेलं असतं, तुमचा मुलगा हा नाहीये हे मला सत्य कळालंय, आणि जर हे लपवायचं असेल तर मला 15 लाख रुपये हवेत, आणि मी सांगितलेल्या जागेवरती ते 15 लाख घेऊन लगेच यायचे. आता मात्र लगेच ही चिठ्ठी वाचत असतानाच गौरवच्या आईला घाम फुटलेला असतो. तेवढ्यात पाठीमागनं गौरव येतो आणि मला लागतो, मॉम कोण होतं. आता मात्र त्याची आई गडबडते आणि पटकन ती चिठ्ठी आपल्या साडीच्या आडशी लपवते. त्याच वेळेस गौरव मला लागतो, काय झालं मॉम, सगळं काही ठीक आहे ना, कसलं टेन्शन आलंय का. तेव्हा त्याची आई मला लागते, नाही रे, कसलंच टेन्शन नाही, मी आपली बाहेर उभी होते, तू कशाला आलाय, तुला आराम करायचा होता ना, चल बरं पटकन आतमध्ये. त्यावर गौरव म्हणू लागतो, मला ना एक कॉल करायचा आहे, मी आलोच, असे म्हणत आता लगेच तो जरा बाजूला जातो. तर त्याची मॉम आतमध्ये निघून जाते. तेव्हा गौरव मनाशीच म्हणू लागतो, मॉम कितीही माझ्यापासून लपवत असली तरी तिला माझंच टेन्शन येत असणार आहे, माझ्याबरोबर हे सगळं का घडतंय याचाच विचार ती करत असेल. तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आता मंजिरीने सगळं आपलं सामान बांधायला सुरुवात केलेली असते. तेवढ्यात राया येतो. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, राया चल पटकन, हे बघ सगळं काही सामान पॅक करायला घे बरं, माझी मदत कर. त्यावर राया म्हणू लागतो, मिसफायर सामान का भरतेस तू, आपण कुठे चाललोय मिसफायर, काय वेडेपण आहे हा. त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया आता बास, आता पुरे झालं, आपण आता इकडे अजिबात थांबणार नाही आहोत, आता इतके दिवस राहिलो ना, मग आता चल. तेव्हा रायम लागतो, मिसवायर अगं आपण नानाजीजीला सोडून जाणार आहोत का, अगं पण का असं. त्यावर मंजिरी लागते, राया तू निर्दोष आहे हे सिद्ध झालं तरी त्यांना काही फरक पडला का, त्यांना फक्त आपला त्रासच होतोय आणि मला अजून त्यांना त्रास द्यायचा नाही. त्यामुळे राया आपण आपलं सामान घेऊया आणि इकडनं निघून जाऊया. तेव्हा लगेच रायम लागतो, मिसफायर अगं पण नानाजीजीला सोडून त्यांची काळजी कोण करणार. त्यावर मंजिरी लागते, राया आपण नानाजीजीची काळजी करायची, पण इथनं नाही, तिकडं राहून त्यांच्यासाठी जे हवं नको ते सगळं आपण बघणार, पण अजिबात त्यांना इथे राहून त्रास द्यायचा नाही. आणि आता तू निर्दोष सिद्ध झालेलं असूनही जीजीने तुला माफ केलं नाही, मग इथे राहण्यात काय अर्थ आहे. मला असं वाटतंय की आपण इकडनं निघून जाऊया. राय तुला ऐकायचं आहे की नाही. तेव्हा मिसफायरला आता समजवण्याचा राय प्रयत्न करू लागतो, पण ती काय ऐकायला तयार नसते. तिला काही करून आता इकडनं निघून जायचं असतं. तेव्हा राय लागतो, बरोबर ठीक आहे मिसफायर, मी घेतो आवरायला, पण मिसफायर
मला सबूत दे. आपण इकडनं निघून गेलो तरी मिहीरबरोबर काय झालं, तो जिवंत आहे की नाही, त्याला हे सगळं कोणी करायला भाग पाडलं होतं हे सगळं हा राया शोधून काढणार. आणि जर मिहीर जिवंत असेल तर नाना जीजीपर्यंत त्यांच्या लेकाला हा राया घेऊन येणार बरं का. हे सगळं मी करणार. आता मंजिरीला मात्र मोठा प्रश्न पडेल असतो. राया जे बोलतोय ते सगळं जर खरं झालं तर, जर खरंच मिहीर जिवंत असेल आणि तो पुन्हा आला तर, आता मंजिरीसमोर खूप प्रश्न उभे राहिलेले असतात. तेव्हा मंजिरी मात्र एक नाही दोन नाही गप्प असते. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, ठीक आहे मिस्टर, तुझी इच्छा आहे ना तर आपण जाऊया इकडनं. असे म्हणत आता दोघे सामान बांधत असतात. तर इकडे आता आतमध्ये जीजी देवासमोर बसलेली असते आणि विठ्ठलासमोर रडतच जीजी म्हणत असते, पांडुरंगा, अरे हे सगळं काय चालू आहे रे? अरे का घडतं हे सगळं माझ्या आयुष्यात? माझा लेक त्या दिवशी गेला नाही, तो जिवंत आहे म्हणून मी आनंद मानू की दुःख मानू? जर तो जिवंत असेल तर तो आला का नाही, तो कुठे असेल, हे सगळं मला शोधून हवंय रे. हे सगळं आमच्यासमोर आण विठ्ठला. आणि आता तुझी लीला दाखवण्याची वेळ आली. माझा लेक जिथे कुठे असेल त्याला आमच्यासमोर घेऊन ये. असे म्हणत आता जीजी रडत असते. त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतात, उमे, बाद झालं तुझं रडगाणं. अगं किती रडणार आहे उमे तू? अगं तुझा हा गेलेला लेक परत येईल की नाही हे मला माहिती नाही, पण जो लेक आपल्या जवळ होता ना तो मात्र आपल्याला सोडून दूर चाललाय. आता मात्र जीजी नानांकडे बघू लागते. त्यावर नाना म्हणू लागतात, हो उमे, आपण ज्या पोराला एवढं जीव लावलं, त्याने आईबापांसाठी खूप काय काय केलं, तो लेक आज आपल्याला सोडून निघालाय आणि हे सगळं तुझ्यामुळे होतंय उमे. तुझी हीच इच्छा होती ना, राया मंजिरीने इथे राहू नये, त्यांनी इकडनं निघून जावं, तुला त्यांचा त्रास होत होता ना, मग त्या पद्धतीने ते आता आपल्याला सोडून कायमचे निघालेत. अजूनही डोळे उघड उमे आणि त्यांना थांबव. आपला राया निर्दोष आहे हे तुझ्यासमोर सिद्ध झालंय की नाही, मग उमे त्यांना थांबवायचं तुझं काम आहे. एकदा का वेळ निघून गेली की काही उपयोग होणार नाही उमे. आता मात्र हे सगळं नानांनी जीजीच्या डोक्यात भरवलेलं असतं. जीजीलाही आता सत्य समजल्यामुळे राया मंजिरीवरती जे काही प्रेम असतं ते जीजीचं कमी झालेलं नसतं. त्यामुळे जीजी आता तडक तिकडनं निघालेली असते. आता मात्र इकडे बाहेर राया आता सगळं सामान पॅक करून डिफिकल्ट डंकी येतात. तेव्हा राया लागतो, डिफिकल्ट डंकी, हे सामान आता टेम्पोत भरायचं काम तुम्ही दोघांनी करायचा. चला. आता मंजिरी आणि राया दोघेही डोळे भरून घराकडे बघू लागतात. त्याच वेळेस राया लागतो, मिस्टर, नक्की आपल्याला निघायचंय ना? तेव्हा मंजिरी लागते, हो राया, चल आता सामान भरलं की आपण लगेच निघूया. असे म्हणत आता लगेच दोघेही बॅगा उचलून निघालेले असतानाच धावतच जीजी येते. थांब राया. आता सगळेजण जीजीकडे बघू लागतात. तर आता जीजी बाहेर येताच राया आणि मंजिरी जीजीकडे एकटक बघत असतात. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, जीजी, आता इथून पुढे तुम्हाला आमचा त्रास होणार नाही, तुम्ही अगदी सुखाने राहा, कारण मिस्पायर आणि मी आता हे घर सोडून कायमचं निघालोय. आणि जीजी, हे बघा, तुम्हाला वाटत असेल की राया मंजिरी इकडनं निघाले म्हणून तुम्हाला विसरले, असं नाही होणार जीजी. शेवटी आम्ही तुमचीच पोरं ना, त्यामुळे आईबापांना काय हवं नको, कधीही तुम्हाला कसली गरज लागू द्या, आकाश पाताळ एक करून हा राया तुमच्या मदतीला धावून येणार म्हणजे येणार. आता जीजी मात्र डोळे भरून रडतच रायाकडे बघत असते. त्याच वेळेस राया लागतो, जीजी, मी अजूनही तुला हेच सांगतो, मी निर्दोष आहे जीजी, मी काय बी केलं नाही. पण हा तुझा मुलगा कुठे आहे, तो कसा आहे, हे सगळं लवकरात लवकर हा राया शोधून तुझ्यासमोर आणणार. एकदा का या रायाने सबूत दिला ना की रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेग असते आणि राया तो शब्द पूर्ण करणार म्हणजे करणार. त्यामुळे जीजी, तू टेन्शन नको घेऊ, अगदी आनंदात आणि सुखात राहा. त्याच वेळेस आता राया पटकन आता जीजीकडे बघतो आणि मला बघतो, जीजी, हे बघ, तू माझी आई आहे आणि जीजी, तू मला आजवर अनाथ म्हणून अगदी कधीच हिणवलं नाही, अगदी स्वतःच्या पोटच्या पोरासारखं तू माझ्यावरती प्रेम केलं जीजी. पण काय करणार, या रायाला आज तुझ्यापासून दूर जावं लागते. पण जीजी, काळजी करू नको, हा राया जरी इकडनं दूर गेला ना तरी तुमची काळजी नक्कीच घेणार. असे म्हणत आता लगेच राया मिस्पायरकडे बघतो आणि मला बघतो, मिस्पायर, चल मग निघूया आपण, डिफिकल्ट डंकी उचला रे सामान. असे म्हणत आता डिफिकल्ट डंकी पटकन ते सामान उचलणार. तेच आता जीजी चुलीजवळ जे लाकडं पडलेले असतात ना त्यातलं एक लाकूड घेते आणि जोरजोरात डिफिकल्ट डंकीला मारू लागते. सामान उचलून कुठे निघालात, हिम्मत कशी झाली तुमची इकडनं जाण्याची? असे म्हणत आता जीजी मात्र जोरजोरात डिफिकल्ट डंकीला मारू लागते. तर आता राया मंजिरीला धक्काच बसतो. त्याच वेळेस आता जीजी हातातलं लाकूड फेकत्याने लागते, सामानाला हात लावायचं नाही, इकडनं कोणी बी कुठेही जाणार नाही. आता राया मंजिरी एकटक जीजीकडे बघतात. तेव्हा जीजी मला लागते, हो मंजिरी, या घरातनं कोणी कुठेही जाणार नाही. आता
आता मात्र लगेच राया म्हणू लागतो जीजी. तेव्हा जीजी म्हणू लागते खूप वाईट येणार आहे, मी खूप स्वार्थी विचार करते ना, मी फक्त माझ्या मुलाचा विचार केला. पण राया, आजवर तू आमच्यासाठी एवढं समज केलं, ते सगळं मी एका क्षणात विसरून गेले. काय करू रे राया. अरे जेव्हा सत्य समोर आलं ना, तेव्हा मी भांबावले होते आणि माझं डोक्यात जे काही भरवलं ना, ते भरवणारे आपल्या घरात काही कमी आहे का. त्यांनी हे सगळं माझ्या डोक्यात भरवलं आणि मी बळी पडत गेले रे त्यांना. आता मात्र शशिकलाला धक्काच बसतो. अरे बापरे, म्हातारी पलटली की काय. त्याच वेळेस जीजी म्हणू लागते राया मला माफ कर रे, मी त्यांच्या भरीस पडले आणि मी तुझ्यावर जो विश्वास टाकला होता तो तोडला. राया, एकदा नाही मी दोनदा तुझ्यावरचा विश्वास मोडलाय रे. तू माझ्यासाठी एवढं समज करतो, अगदी एक लेक आपल्या आईवडिलांसाठी जे करणार नाही ते तू आमच्यासाठी केलं राया. आणि मी दोनदा तुझा विश्वासघात केला, मला माफ कर राया, चुकले मी. असे आता जीजी हात जोडून रायाला म्हणू लागते. त्याच वेळेस राया पटकन जीजीचे हात पकडतो आणि म्हणू लागतो जीजी, अगं काय करते तू. अगं आई कुठे लेकराची माफी मागत असते का. आणि लेकरांना आईबापाचा कधीही त्रास होत नाही. जीजी अशी तू माफी मागू नको बरं. त्यावर लगेच आता जीजी म्हणू लागते राया मंजिरी मला माफ करा, मी चुकले. राया तू मला जीव तोडून सांगत होता तरी मी तुझं ऐकलं नाही रे. पण राया खरंच या तुझ्या आईला माफ करशील ना रे एकदा. तेव्हा राया म्हणतो मिस्पायर नक्की माफ करणार. हा राया आपल्या आईबापांवरती कधी रुसूच शकत नाही. असे म्हणत आता पटकेही दोघं जण आता जीजी आणि नानाचा आशीर्वाद घेतात. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते आता माझा राया आणि माझी मंजिरी या घरातनं कुठे बी जाणार नाही. आता सगळेजण खूपच खुश असतात. पण शशिकलाला धक्का बसलेला असतो, कारण आता या राया मंजिरीचा सुखी संसार सुरू होणार. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता औक्षण करून राया मंजिरीचा गृहप्रवेश घरात झालेला असतो. दोघेही आता घरात आनंदाने सुखी संसार करण्यासाठी आलेले असतात. पण इकडे आता घोरपडेला जे सत्य समजलेलं असतं ते आता शशिकलापर्यंत पोचलेलं असतं. कारण मिहीर नावाचा बॉम्ब या पंढरपुरात येणार आहे आणि या घरात राया, मिहीर, मंजिरीचे 2-2 नवरे. आता लगेच मंजिरी किचनमध्ये असताना शशिकला येते आणि मला लागते मंजिरी, अगं तुझा हा मिहीर त्या रात्री मेला नाही. याचा अर्थ काय होतो कळतंय ना तुला. तुझा तो मिहीर पहिला नवरा जिवंत आहे आणि जर हा मिहीर तुझ्यासमोर येऊन उभी राहिला तर तू काय करशील. नाही म्हणजे मला सांग तुझा निर्णय काय असेल. तू रायाचा हात धरशील का मिहीरचा हात धरशील. नेमकं कुणाच्या नावाचं कुंकू तू कपाळाला लावशील असा प्रश्न आता शशिकलाने मंजिरीसमोर उभा केलेला असतो. पण मंजिरी मात्र रायाची साथ सोडणार नाही हे तर आपल्याला नक्कीच माहिती आहे. पण पुढे काय होणार हे लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.